मित्रांनो, वसंत पंचमी विशेष आज आपण श्रवण करणार आहोत. वसंत पंचमीची कथा. वसंत पंचमीचा दिवस उजाडतो आणि निसर्गाच्या प्रत्येक कणात जणू एक नवी चेतना संचारते. पहाटेच्या वेळी आकाशात पसरलेली गुलाबी छटा मनाला शांत करते. थंडीचा कडाका मागे सरकू लागतो. सूर्यकिरण कोमल होतात. वाऱ्यात गारवा असतो, पण त्यात आल्हाददायक ऊब मिसळलेली असते. झाडांच्या फांद्यांवर कोवळी पालवी डोलू लागते. फुलांवर मधमाशा गुंजराव करू लागतात. शेतात पिके डोलू लागतात आणि मानवाच्या अंतःकरणातही काहीतरी नवे उमलू लागते. हा दिवस केवळ ऋतूबदलाचा नसून हा दिवस आत्मजागृतीचा आहे. हा दिवस ज्ञानाच्या प्रकाशाचा आहे. हा दिवस मा सरस्वतीच्या प्रकट दिनाचा आहे. मित्रांनो, खूप प्राचीन काळाची गोष्ट आहे, जेव्हा काळाचा आरंभ झाला होता. ब्रह्मांडाची रचना नुकतीच घडत होती. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. पंचमहाभूत अस्तित्वात आली. आकाश विस्तारले. पृथ्वी स्थिर झाली. नद्या वाहू लागल्या. पर्वत उभे राहिले. वनराई फुलू लागली. पशुपक्षी जन्माला आले. मानवाची निर्मिती झाली. पण तरीही या सृष्टीत एक मोठी उणीव होती. सृष्टी दिसत नव्हती. सृष्टी दिसत होती, पण ती जिवंत वाटत नव्हती. कारण संवाद नव्हता. शब्द नव्हते, विचार नव्हते, भावना नव्हत्या. मानव बोलू शकत नव्हता. ऋषी मंत्र रचू शकत नव्हते. देवताही स्तुती करू शकत नव्हत्या. सर्वत्र एक गूढ शांतता होती. जणू सृष्टी मूक होती. या अवस्थेने देवता व्याकुळ झाल्या. इंद्र, वरुण, अग्नी, वायू, सूर्य सर्व देव एकत्र जमले. त्यांनी ब्रह्मदेवांकडे जाऊन करुण प्रार्थना केली. हे सृष्टीकर्त्या, तुझी निर्मिती अद्भुत आहे, पण तिला चेतना नाही, ज्ञान नाही, संवाद नाही. या सृष्टीला आत्मा दे, शब्द दे, बुद्धी दे, नाहीतर ही निर्मिती अपूर्ण ठरेल. ब्रह्मदेव गंभीर झाले. त्यांनी कमळासनावर बसून दीर्घ ध्यान सुरू केले. त्यांच्या ध्यानातून एक दिव्य प्रकाश प्रकट होऊ लागला. हा प्रकाश हळूहळू अधिक तेजस्वी होत गेला आणि त्या तेजातून एक दिव्य स्त्रीस्वरूप प्रकट झाले. शुभ्र वस्त्रे परिधान केलेली, मुखावर अलौकिक तेज, 4 भुजा हातात, वीणा, पुस्तक, माळा आणि वरमुद्रा. त्या देवीच्या चरणांखाली शुभ्र कमळ होते आणि ती प्रकट होताच आकाशात पहिला नाद उमटला. पहिला स्वर निर्माण झाला. पहिला शब्द साकार झाला. तो क्षण म्हणजे ज्ञानाचा जन्म होता. ती देवी म्हणजे मा सरस्वती. मा सरस्वतींनी वीणेच्या तारा छेडल्या आणि त्या मधुर नादातून वेदांचे मंत्र प्रकट झाले. ऋषींच्या अंतःकरणात ज्ञान जागृत झाले. कवींना काव्य स्फुरले. कलाकारांना कला उमगली. शास्त्रज्ञांना तर्कबुद्धी मिळाली. मानवाला भाषा मिळाली. विचार करण्याची शक्ती मिळाली. प्रश्न विचारण्याचे धैर्य मिळाले. उत्तर शोधण्याची क्षमता मिळाली. त्या दिवशी माघ महिन्यातील शुक्ल पंचमी होती आणि त्या दिवसापासून हा दिवस वसंत पंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला. वसंत पंचमीचा संबंध केवळ देवीशी नसून निसर्गाशीही आहे. कारण याच दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो. वसंत ऋतू म्हणजे आनंदाचा ऋतू, प्रेमाचा ऋतू, सर्जनशीलतेचा ऋतू. म्हणूनच मा सरस्वतीला केवळ ज्ञानाची देवी न मानता कला, संगीत, साहित्य आणि सौंदर्याची देवी मानले जाते. पिवळा रंग हा या ऋतूचा आणि या देवीचा प्रिय रंग आहे. पिवळा म्हणजे ज्ञान, पिवळा म्हणजे समृद्धी, पिवळा म्हणजे आशा. म्हणूनच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान केली जातात. पिवळे फूल अर्पण केले जाते. एकदा प्राचीन भारतात एका लहानशा गावात एक गरीब कुटुंब राहत होते.
त्या घरातील मुलगा अत्यंत बुद्धिमान होता. पण परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते. पण त्या मुलाच्या अंतःकरणात शिकण्याची प्रचंड तळमळ होती. रोज तो नदीकाठी बसून पुस्तकांकडे पाहत राहायचा. अक्षरे ओळखायचा आणि मनातच प्रश्न विचारायचा, मी कधी शिकणार? मी कधी विद्वान होणार? वसंत पंचमीच्या दिवशी तो मुलगा मा सरस्वतीच्या मंदिरात गेला. त्याने पिवळे फूल अर्पण केले आणि मनोभावे प्रार्थना केली. आई, मला धन नको, प्रसिद्धी नको, फक्त ज्ञान दे. मला अज्ञानातून मुक्त कर. त्या दिवशी त्याने उपवास केला, रात्रभर जागरण केले आणि अखंड नामस्मरण केले. त्याची श्रद्धा पाहून मा सरस्वती प्रसन्न झाल्या. त्यांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, तुझी परीक्षा सुरू आहे. धीर सोडू नको. ज्ञान मिळवण्यासाठी संयम हवा, श्रम हवे आणि नम्रता हवी. काही काळानंतर त्या मुलाला गुरुकुलात जाण्याची संधी मिळाली. त्याने कठोर परिश्रम केले, गुरूंची सेवा केली आणि पुढे तो एक महान विद्वान झाला. ही कथा आपल्याला सांगते की खरी श्रद्धा आणि सातत्य असेल तर ज्ञान स्वतःहून चालून येते. वसंत पंचमीचा संदेश फार खोल आहे. हा दिवस सांगतो की ज्ञानाशिवाय जीवन अंधकारमय आहे. विद्या ही अहंकारासाठी नसून सेवेसाठी आहे. बुद्धीबरोबर नम्रता हवी, शब्दांबरोबर सत्य हवे, विचारांबरोबर करुणा हवी. आजच्या युगात आपण माहिती मिळवतो, पण विवेक हरवत चाललो आहोत. वसंत पंचमी आपल्याला आठवण करून देते की अंतःकरण शुद्ध असेल तरच ज्ञान फलदायी ठरते. म्हणून या पावन दिवशी पुस्तके, वही, लेखणी, वाद्य यांची पूजा केली जाते. लहान मुलांचा अक्षरारंभ केला जातो, कारण हा दिवस नव्या सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मा सरस्वती केवळ शब्द देत नाही, तर त्या शब्दांचा योग्य उपयोग कसा करायचा हेही शिकवतात. मित्रांनो, आज आपणही या दिवशी एवढीच प्रार्थना करूया. हे मा सरस्वती, माझ्या बुद्धीला प्रकाश दे, माझ्या विचारांना शुद्धता दे, माझ्या वाणीला मधुरता दे, माझ्या जीवनाला दिशा दे. मला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जा. माझ्या आयुष्याला अर्थ दे. हीच वसंत पंचमीची महान कथा, हीच तिची महिमा आणि हाच तिचा खरा आध्यात्मिक संदेश.